चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर जेव्हा पोलीस अधिकारी गुंडांना हवेत उडवतो, गाडीच्या टपावर उभा राहून डायलॉग मारतो, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. पण रुपेरी पडद्यावरच्या या काल्पनिक सिंघमच्या कित्येक पटीनं जास्त कडक आणि डॅशिंग अधिकारी महाराष्ट्रानं प्रत्यक्षात पाहिले. त्यापैकी एक होते अशोक मारुतीराव कामटे. अशोक कामटे हे केवळ एक IPS अधिकारी नव्हते, तर ते गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि सर्वसामान्यांचं कवच होते. 6 फूट 3 इंच उंच, पिळदार शरीरयष्टी आणि करारी नजर आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा स्वभाव ही त्यांची ओळख. कॉलेजच्या कट्ट्यावरील एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पैलवानापासून ते 26/11च्या मुंबई हल्ल्यात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या खऱ्याखुऱ्या नायकाचा जीवन प्रवास प्रत्येक भारतीयाचं रक्त सळसळवणारा ठरतो. अशोक कामटे यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1965ला एका लष्करी आणि पोलीस पार्श्वभूमी असलेल्या घरात झाला. त्यांचे आजोबा मारुतीराव कामटे हे देखील पोलीस दलात उच्च पदावर होते. देशसेवा आणि खाकीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं होतं. अशोक कामटे यांना लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंग आणि खेळाची प्रचंड आवड होती. दिल्लीच्या प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या पिळदार शरीरयष्टीची सर्वत्र चर्चा असायची. केवळ जिममध्ये घाम गाळण्यापुरतं ते मर्यादित नव्हते, तर त्यांनी 80च्या दशकात झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. कॉलेजमध्ये असताना त्यांची शरीरयष्टी पाहून अनेक जण त्यांना चित्रपटात जाण्याचा सल्ला द्यायचे, पण त्यांच्या मनात खाकी वर्दीचं स्वप्न. कामटे अभ्यासातही ते तितकेच हुशार होते. 1989 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. अशोक कामटे यांची बदली महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात झाली, तिथला गुन्हेगारीचा आलेख थेट जमिनीवर आला. त्यांच्या नावाचा गुन्हेगारांमध्ये इतका धसका होता की कामटेंची आपल्या जिल्ह्यात बदली होणार याचा सुगावा लागताच गुंड तिथून आपला बिस्तारा दुसरीकडे हलवायचे. अशोक कामटे यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेला आणि त्यांच्या धाडसाचं उत्तम उदाहरण ठरलेला किस्सा सोलापूरचा आहे. 2006 मध्ये ते सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून रुजू झाले होते. एका रात्री सोलापुरात कर्नाटकाचे तत्कालीन आमदार रविकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्रीच्या सुमारास नियमांचं उल्लंघन करून फटाके फोडत धिंगाणा घातला होता. जेव्हा स्थानिक पोलीस निरीक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमदारानं त्यांची गसांडी धरून पोलिसाचा शर्ट फाडला. तो फाटलेला शर्ट घालून पोलीस निरीक्षक मध्यरात्री 2 वाजता थेट पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या बंगल्यावर पोहोचले. आपल्या सहकार्याचा झालेला हा अपमान पाहून कामटेंचा संताप अनावर झाला. कामटे एका सेकंदाचाही विचार न करता स्वतः ताफ्यासह आमदाराच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. तिथे आमदाराने पुन्हा दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, पण कामटेंनी त्यांचा पोलीस खाक्या दाखवत आमदाराला धक्के मारत आणि कॉलर पकडून पोलीस गाडीत कोंडले आणि कोठडीत टाकले. या घटनेनंतर महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ झाला होता, पण कामटे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. सांगली आणि कोल्हापूर भागात राजू पुजारी नावाच्या एका खतरनाक गँगस्टरनं उच्छाद मांडला होता. त्याच्या नावाचा एवढा दरारा होता की व्यापारी त्याला खंडणी द्यायला नकार देऊ शकत होते. जेव्हा अशोक कामटे यांच्या पुढे सांगलीची धुरा आली, तेव्हा त्यांनी या गुंडाचा गेम ओळखून स्वतः मैदानात उतरायचं ठरवलं. एका गुप्त माहितीच्या आधारे कामटे आणि त्यांच्या पथकाने राजू पुजारीला वेढलं. समोरून गोळीबार होत असतानाही कामटे मागे हटले नाही. या चकमकीत त्यांनी राजू पुजारीचा खात्मा केला. या एका एन्काउंटरमुळे सांगलीतील संघटित गुन्हेगारीचे कंबरडेच मोडले आणि कामटे सांगलीकरांचे हिरो बनले होते. अशोक कामटे हे AC केबिनमध्ये बसून फक्त हुकूम सोडणारे अधिकारी नव्हते. दंगल असो वा छेडछाड, ते स्वतः मैदानात. सोलापूर किंवा सांगलीत जेव्हा कधी 2 गटात दंगल किंवा तणाव निर्माण व्हायचा, तेव्हा कामटे स्वतः हातात लाठी घेऊन रस्त्यावर उतरायचे. 6 फूट 3 इंचांचा हा अधिकारी हातात लाठी घेऊन धावताना पाहिला की दंगलखोर तिथूनच पळ काढायचे. कॉलेजच्या बाहेर मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना पकडण्यासाठी ते अनेकदा स्वतः साध्या कपड्यांमध्ये गस्त घालायचे आणि जागेवरच पोलिसांचा ओरिजिनल प्रसाद द्यायचे. खूप कमी लोकांना माहिती आहे की अशोक कामटे यांनी दहशतवादी किंवा गुन्हेगारांनी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका कशी केली याचं विशेष आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेतलं होतं. ते संकटसमयी गुन्हेगारांशी वाटाघाटी करण्यात कमालीचे पटाईत होते. संकट कितीही मोठं असलं तरी त्यांचा संयम सुटायचा नाही. याच विशेष कौशल्यामुळे 26/11च्या रात्री जेव्हा दहशतवाद्यांनी इमारतीमध्ये नागरिकांना ओलीस ठेवलं, तेव्हा कामटेंना विशेष पाचारण करण्यात आलं होतं. मुंबईत पूर्व प्रांताचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम करताना त्यांची एक वेगळीच क्रेज होती. डोक्यावर गोल हॅट, डोळ्यांवर काळा गॉगल आणि खाकी वर्दीत जेव्हा 6 फुटांपेक्षा जास्त उंचीचे कामटे आपल्या पोलीस वाहनातून उतरायचे, तेव्हा गुन्हेगारांचे पाय कापायचे. सामान्य जनता त्यांच्याकडे आदरानं पाहायची. त्यांच्यासोबत काम केलेले लोक सांगतात, ते जितके कडक होते तितकेच मनातून हळवे होते.
रात्रीच्या वेळी स्वतः गस्त घालत असताना रस्त्यावरील गरिबांची, महिलांची ते आस्थेनं चौकशी करायचे. 26 नोव्हेंबर 2008 ची ती काळ रात्र, ज्या रात्री मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. अशोक कामटे तेव्हा घरी होते. हल्ला झाल्याचं समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली वर्दी चढवली आणि थेट रणमैदानाकडे धाव घेतली. कामा हॉस्पिटलच्या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच अशोक कामटे, ATS प्रमुख हेमंत करकरे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर एकाच गाडीतून पुढे सरसावले. सेंट झेवियर्स लेनच्या अंधाऱ्या गल्लीतून दहशतवादी अजमल कसाब आणि इस्माईल खान यांनी पोलिसांच्या गाडीवर बेछूट गोळीबार सुरू केला. गाडीत अत्यंत गंभीर जखमी झालेले असतानाही अशोक कामटे यांनी दाखवलेलं धाडस अतुलनीय होतं. त्यांनी आपल्या बंदुकीतून अचूक निशाणा साधत अजमल कसाबच्या हातावर गोळी मारली. कसाब जिवंत पकडला गेला, कारण कामटे यांनी मारलेल्या गोळीमुळे कसाबची AK-47 रायफल सुटली आणि तो जखमी झाला होता. कामटे यांच्या याच गोळीनं कसाबला इतकं हतबल केलं की पुढे तुकाराम ओंबळे आणि इतर पोलिसांना त्याला जिवंत पकडणं शक्य झालं. जर कसाब जिवंत पकडला गेला नसता तर पाकिस्तानचा हा कट जगासमोर कधीच उघडा पडला नसता. या भीषण चकमकीत अशोक कामटे, हेमंत करकरे आणि विजय साळसकर या तिन्ही ढाण्या वाघांना वीरमरण आलं. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांनी माहिती अधिकाराचा वापर करून त्या रात्रीचं कॉल लॉग्स आणि महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्यांनी आपलं पुस्तक टू दी लास्ट बुलेट मधून मुंबई पोलीस प्रशासनातील त्रुटींवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले होते. त्यानुसार कामा हॉस्पिटलच्या परिसरात दहशतवादी लपल्याची पूर्ण कल्पना असतानाही पोलीस कंट्रोल रूमने ग्राउंडवर असलेल्या अशोक कामटे, हेमंत करकरे आणि विजय साळसकर यांना आवश्यक ती अचूक माहिती वेळेवर पुरवली नाही. चकमक झाल्यानंतर हे तिन्ही अधिकारी जवळपास 40 मिनिटे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. तरीही कंट्रोल रूमकडून त्यांच्या मदतीसाठी वेळेत अतिरिक्त पोलीस कुमक पाठवली गेली नाही. त्या रात्री कंट्रोल रूमचे प्रमुख असलेले तत्कालीन सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्वतः अशोक कामटे यांना कामा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे निर्देश दिले होते. परंतु नंतर त्यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगत हात झटकल्याचा आरोप होतोय. पतीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आणि त्या रात्री नक्की काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मुंबई पोलीस दलानं सुरुवातीला सत्य लपवून ठेवलं आणि कोणतीही स्पष्ट उत्तरं दिली नाही असा आरोपही या पुस्तकात करण्यात आला. 26/11च्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने कर्तव्यात कसूर करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली, मात्र प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या खऱ्या वीरांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप यामध्ये करण्यात आलाय. अशोक कामटे यांच्या या अद्भुत शौर्यासाठी आणि देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा देशाला कधीही विसर पडणार नाही. त्यांना मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र जे आहे ते प्रदान करण्यात आलं. अशोक कामटे आज आपल्यात नसले तरी खाकी वर्दीचा खरा रुबाब काय असतो हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं. चित्रपटातले सिंगम 5 वर्षांनी लोक विसरून जातील, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासातील खाकी वर्दीतील हा रिअल लाईफ सिंगम नेहमीच अमर राहील. अशोक कामटेंसाठी आपल्याकडून सुद्धा एक सेल्यूट नक्कीच बनतो. आजच्या डेटला जर आपण बघितलं, महाराष्ट्रातील, देशातील एकंदरीत वातावरण बघितलं तर अशोक कामटेंसारखा IPS अधिकारी तुमच्या कोणाच्या निदर्शनात आत्ताच्या डेटला आहे का? कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र.